नमस्ते मित्रांनो, आयबेक्स ऑटो मराठी या चॅनलमध्ये मी आपल्या सर्वांचं स्वागत करतो। आज आपण ब्रेझा LXi CNG वेरियंटबद्दल पूर्ण माहिती घेणार आहोत। तर व्हिडिओ स्टार्ट करूया। चॅनलवरती आपण नवीन असाल तर प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। ब्रेझाबद्दल अगर जाणून घ्यायचं असेल तर ब्रेझा लॉन्च होऊन जवळपास आता 9 ते 10 वर्ष होते। ब्रेझाचा जो सेल आहे दर महिन्याला 15 ते 16 हजार युनिट ऑल ओव्हर इंडियामध्ये सेल होतात। एवढी पॉप्युलर SUV कॉम्पॅक्ट SUV आहे ब्रेझाचा। अगर साईड लुक आपण पाहिला तर याच्यामध्ये आपण मिनी रेंज रोवर ब्रेझाला म्हणू शकतो। याच्यामध्ये जे ब्रेझाची हाईट आहे ती 1790 mm ची हाईट दिली। या सेगमेंटमध्ये सगळ्यात जास्त हाईट आपल्याला ब्रेझामध्ये मिळते। नेक्सॉन, वेन्यू किंवा इतर जे मॉडेल आहेत कॉम्पॅक्ट SUVमध्ये त्याच्यामध्ये ब्रेझामध्ये तुम्हाला हाईट चांगली मिळेल। विड्थ जी आहे ती याच्यामध्ये आपल्याला 1790 ची विड्थ दिलेली आहे। हाईट विड्थ जी आहे 1790 mm ची विड्थ आहे आणि हाईट जी आहे 1480 mm ची हाईट दिलेली आहे याच्यामध्ये। त्याच्यानंतर ब्रेझाची लेंथ जी आहे ती 3995 mm ची लेंथ त्याच्यामध्ये आपल्याला मिळते। त्याच्यानंतर टायर साईज जे आहे 16 इंच ट्यूबलेस टायर्स दिलेले आहेत। LXi वेरियंटपासूनच आपल्याला 16 इंच टायर्स मिळतात। व्हील कवर्स येतील त्याच्यावरती। त्याच्यानंतर व्हील आर्चेस जे आहेत स्क्वेरिश व्हील आर्चेस त्याच्यामध्ये स्पोर्टी लुकसाठी आपल्याला दिलेले आहेत। व्हील बेस जो आहे 2500 mm चा खूपच मोठा व्हील बेस याच्यामध्ये दिला आहे। त्यामुळे आपल्याला लेग स्पेस वगैरे ब्रेझा वेरियंटमध्ये खूपच छान मिळते। मिरर डोअर हँडल जे आहेत LXi वेरियंटमध्ये बॉडी कलर येतात। मिररवरती इन हाऊस इंडिकेटर्स आहेत। त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला ड्युअल ब्लेड वायपर्स दिलेले आहेत। हेडलॅम्प्स जे आहेत याच्यामध्ये आपल्याला हॅलोजन प्रोजेक्टर हेडलॅम्प्स मिळतात। स्टार्ट करून दाखवतो। अशा पद्धतीने येलो हेडलॅम्प्स आपल्याला ब्रेझा LXi वेरियंटमध्ये मिळतात। त्याच्यानंतर याच्यामध्ये फॉग लॅम्पसाठी प्रोव्हिजन दिले जे आपण MJ मारुती जिन्यान ॲक्सेसरीजमध्ये बसवू शकतो। ग्रिल जे आहे क्रोम इन्सर्टेड ग्रिल दिलेलं आहे। S बॅजिंग दिलेले आहे याच्यामध्ये, सुझुकी लोगोची बॅजिंग। त्याच्यानंतर सस्पेन्शन जर पाहिले ब्रेझाचे तर खूपच स्मूथ मॅकफर्सन फ्रंट सस्पेन्शन आणि रिअर जे आहेत ते टॉर्शन एक्सेल बीम सस्पेन्शन याच्यामध्ये दिलेले आहेत। त्याच्यानंतर ब्रेझाचं रूफ जर पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला फ्लोटिंग रूफ डिझाईन दिलेले आहे। त्याच्यानंतर शार्क फिन अँटिना आहे। LXi वेरियंटपासून मारुतीने शार्क फिन अँटिना ब्रेझामध्ये दिलेले आहे। त्याच्यानंतर जर कस्टमायझेशन पाहिलं तर आउटसाईडला डोअर बेल्ट लाईन, त्याच्यानंतर डोअर वायझर आणि डोअर्सला खाली डोअर साईड मोल्डिंग ह्या ॲडिशनली आपण अशा पद्धतीने लावू शकतो। ब्रेझामध्ये रिमोट सेंट्रल लॉक जे आहे ते अशा पद्धतीने ब्रेझा LXi मध्ये आपल्याला 2 रिमोट सेंट्रल लॉकच्या की मिळतात। फर्स्ट टाइम अगर आपण अनलॉक केलं तर फक्त ड्रायव्हर साईडचं डोअरच ओपन होईल याच्यामध्ये सेफ्टीसाठी, आणि सेकंड टाईमला इतर डोअर पण ओपन होतील। आणि इंटेरियर जर पाहिलं तर ब्लॅक पियानो फिनिश इंटेरियर ब्रेझामध्ये LXi वेरियंटमध्ये दिलेलं आहे। त्याच्यानंतर रगर ग्रिप हँडल्स आणि युटिलिटी स्पेसेस जर पाहिले तर 4 डोअरला आपल्याला 1 लिटर बॉटल होल्डर्स विथ मॅगझिन होल्डर्स दिलेले आहेत। त्याच्यानंतर LXi वेरियंटमध्ये 4 पॉवर विंडोज येतात। सेंट्रल लॉक, विंडो लॉक, इलेक्ट्रिकली ॲडजस्टेबल मिरर्स दिलेले आहे त्याच्यामध्ये। त्याच्यानंतर LXi वेरियंटमध्ये जर पाहिलं तर म्युझिक सिस्टीम या वेरियंटला मारुती देत नाही। याच्यामध्ये आपण ॲडिशनली म्युझिक सिस्टीम फिट करू शकतो। स्पीकरचं प्रोव्हिजन जे आहे ते डोअरला इथे दिलेलं आहे। त्याच्यानंतर ट्विटरसाठी पण प्रोव्हिजन दिलेले आहे। आणि स्टेअरिंग जे आहे ह्याच्यामध्ये LXi वेरियंटमध्ये आपल्याला टिल स्टेअरिंग अवेलेबल आहे। कम्फर्टेबल ड्रायव्हिंगसाठी आपण स्टेअरिंग हाईट जे आहे खालीवरती ॲडजस्ट करू शकतो। फ्रंट हेडरेस्ट जे आहेत ते LXi वेरियंटमध्ये अवेलेबल आहे। रिअर हेडरेस्ट जे आहेत रिअर हेडरेस्ट LXi वेरियंटला मारुतीने दिलेले नाहीत। ॲक्च्युली 10-10.5 लाखाच्या गाडीला हे फीचर्स बेसिक फीचर देणं गरजेचं आहे।
बट मारुतीने या वेरियंटमध्ये दिलेलं नाही. त्याच्यानंतर LXi वेरियंटमध्ये जर पाहिलं तर हे सगळ्यात बेस्ट आपल्याला फीचर मिळतं. रिअर AC व्हेंट, फ्रंट आणि रिअर AC व्हेंट हे LXi वेरियंटपासून येतात. आणि AC जो आहे खूपच पॉवरफुल AC LXi वेरियंटमध्ये दिलेला आहे. रिअर पण रगड ग्रिप हँडल्स याच्यामध्ये आपल्याला मिळतात. बॉटल होल्डर, मॅगझिन होल्डर हे सगळे फीचर्स आपल्याला LXi वेरियंटमध्ये मिळतात. LXi वेरियंटमध्ये AC जो आहे मॅन्युअल AC दिलेला आहे. पॉवरफुल 1 टनर AC आपल्याला LXi वेरियंटमध्ये मिळतो. इथे जर गिअर नॉबच्या समोर आपण पाहिलं तर 12 वोल्ट ॲक्सेसरीज सॉकेट दिलेलं आहे. गिअर नॉब जो आहे क्रोम इन्सर्टेड याच्यामध्ये गिअर नॉब आपल्याला LXi वेरियंटमध्ये मिळतो. आणि LXi वेरियंटमध्ये जर आपण गिअर शिफ्टिंग पाहिलं तर मॅन्युअल गिअर शिफ्टिंग याच्यामध्ये आहे. ऑटोमॅटिक अवेलेबल नाही आहे. पेट्रोल प्लस CNG हे दोन्ही फ्युल ऑप्शन याच्यामध्ये मिळतात. अशा पद्धतीने आपण 9 इंच टच स्क्रीन म्युझिक सिस्टीम कस्टमाइज करू शकतो, ज्याच्यामध्ये आपल्याला ऑटो अँड्रॉइड, ॲपल कारप्ले हे ऑप्शन मिळतात. याच्यामध्ये इथे USB कनेक्ट करण्यासाठी केबल्स दिलेले आहेत. याच्या थ्रू आपण मोबाईल पण लिंक करू शकतो. मिरर जो आहे इंटरनल मिरर हा डे नाईट मिरर याच्यामध्ये दिलेला आहे LXi वेरियंटमध्ये. सन होल्डर, सनवायझर्स जे आहेत ते नॉर्मल याच्यामध्ये सनवायझर्स मिळतात आपल्याला. आणि इन्स्ट्रुमेंट क्लस्टर जर पाहिलं तर ब्लॅक अँड व्हाईट कलरमध्ये इन्स्ट्रुमेंट क्लस्टर आहे. याच्यामध्ये RPM मीटर, त्याच्यानंतर स्पीडोमीटर आहे. लेफ्ट साईडला जर पाहिलं तर आपल्याला याच्यामध्ये पेट्रोलचं गेज दिलेलं आहे ना, राईट साईडला जो आहे CNGचा गेज दिलेला आहे. डिजिटल क्लॉक याच्यामध्ये दिलेले आहे. त्याच्यानंतर इन्स्टंटेनियस मायलेज वगैरे आपण या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये पाहू शकतो. त्याच्यानंतर स्टेअरिंगच्या राईट साईडला जर पाहिलं तर इथे फॉग लॅम्पसाठी आपल्याला बटन दिलेलं दिसतं. त्याच्यानंतर इझी स्विच ओव्हर पेट्रोल टू CNG टू पेट्रोल याच्यामध्ये आपण ऑपरेट करू शकतो. आणि हेडलाईट लेवलर जे सगळ्यात महत्त्वाचं फीचर आहे कम्फर्टेबल नाईट ड्रायव्हिंगसाठी, हे पण याच्यामध्ये आपल्याला दिलेलं आहे. आणि याच्यामध्ये सीटची डिझाईन जर पाहिली तर याच्यामध्ये आपल्याला बॅक कुशन, त्याच्यानंतर थाय सपोर्ट, परफेक्ट थाय सपोर्ट मिळतो. आणि ब्रेझाची जर आपण समोरची विजिबिलिटी पाहिली तर रेझवूड बोनट असल्यामुळं आपल्याला अंदाज इझिली येतो गाडी चालवताना. त्यामुळं आपल्याला कमांडिंग सिटिंग पोझिशन याच्यामध्ये दिलेले आहे. आणि खूप छान पद्धतीने याच्यामध्ये इंटेरियर डिझाईन हे कंपनीने केलेलं आहे. आणि अशा पद्धतीने आपण रिव्हर्स कॅमेरा पण LXi वेरियंटला बसून घेऊ शकतो. डे नाईट विजिबिलिटी याच्यामध्ये आपल्याला मिळते. आणि पूर्ण स्क्रीनमध्ये आपल्याला रिअर व्ह्यू मिळतो, जेणेकरून रिव्हर्स घेताना आपल्याला पाठीमागचे जे काय इमेजेस आहेत ते क्लिअरली दिसतात आणि इझिली आपण गाडी पार्क करू शकतो. तर अशा पद्धतीने आपण LXi वेरियंट जे आहे कस्टमाइज करू शकतो. VXiला जाण्यापेक्षा LXi हे बेस्ट वेरियंट आहे. कस्टमायझेशन करू शकतो आणि आपण LXi टू VXi जवळपास 1 लाख रुपये वाचवू शकतो. आणि आता मी तुम्हाला दाखवणार आहे की आपण याच्यामध्ये CNG असतं ना, जे रिअर सीट आहे ते कशा पद्धतीने फ्लॅट बेड बनवू शकतो आणि मल्टिपल युटिलिटी त्याची बनवू शकतो आपण. हे पहा, LXi वेरियंटपासून मारुतीने जे आहे याच्यामध्ये बेस्ट आपल्याला फीचर दिलेलं आहे की आपण रिअर सीट जर फ्रंट फक्त 2च पॅसेंजर असतील तर रिअर सीट आपण पूर्ण फ्लॅट करून याच्यावरती मल्टी युटिलिटी बॅगेज असतील किंवा आराम करायचा असेल तर आपण इझिली याच्यामध्ये आराम करू शकतो. आणि अशा पद्धतीने याच्यामध्ये CNGचे फिटमेंट दिलेलं आहे LXi वेरियंटमध्ये. ब्रेझामध्ये जर आपण हाईट पाहिली तर खूपच छान हाईट दिलेली आहे कॉम्पॅक्ट SUVमध्ये. त्याच्यानंतर लेग स्पेस पण याच्यामध्ये खूप जास्त लेग स्पेस दिलेला आहे कॉम्पॅक्ट SUVमध्ये. जर आपण कंपॅरिझन करत असू नेक्सॉन किंवा वेन्यू वगैरे इतर गाड्यांशी तर ब्रेझामध्ये आपल्याला हाईट, लेंथ, बूट स्पेस आणि बूट स्पेस जर पाहिली तर अशा पद्धतीने याच्यामध्ये CNGचे फिटमेंट केलेलं आहे, ते कवर करून दिलेलं आहे. रिअर पार्सल ट्रे आहे
आणि CNG जर ब्रेझामध्ये आलं तर साधारण एक 50% ते 60% बूट स्पेस याच्यामध्ये कवर होते. त्यामुळे आपल्याला लगेजला थोडं याच्यामध्ये सॅक्रिफाईस करावं लागेल बूट स्पेससाठी. स्पेअर व्हील जे आहे ते इथे CNG टँकच्या खाली दिलेलं आहे. आपण हा फ्लॅप काढून स्पेअर व्हील काढू शकतो. मग पाठीमागे पण मल्टी युटिलिटी स्पेस दिलेले आहे याच्यामध्ये. त्याच्यानंतर रिअर लुक जर पाहिला तर याच्यामध्ये आपल्याला रिअर एंड स्पॉइलर जो आहे LXi वेरियंटला इनबिल्ट येतो. रिअर डिफॉगर वगैरे याच्यामध्ये अवेलेबल नाही आहे. ब्रेझा सिग्नेचर बोल्ड अक्षरांमध्ये दिलेलं आहे, जे एक खूपच चांगली गोष्ट आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये आपल्याला LED टेल लॅम्प्स दिलेले आहेत. खाली रिफ्लेक्टर्स आहेत आणि बंपर्स जे आहेत त्याच्यामध्ये स्पोर्टी लुकसाठी ब्लॅक कलरमध्ये बंपर्स, व्हील आर्चेस, स्क्वेअरस व्हील आर्चेस वगैरे LXi वेरियंटमध्ये आपल्याला अवेलेबल आहेत. आणि स्टेअरिंगच्या बरोबर खाली जर पाहिलं तर याच्यामध्ये आपल्याला बूट ओपनर आणि फ्यूल लीड ओपनर हे समोर दिलेलं आहे. ABC हे आपल्याला पॅडल्स येतात आणि LXi वेरियंटपासून मारुतीने डेड पॅडल्स पण याच्यामध्ये दिलेलं आहे, जे एक खूपच चांगली गोष्ट याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळते. आणि LXi वेरियंटला जे आहे 1500cc K सिरीज नेक्स्ट जनरेशन ड्युएल जेट इंजिन याच्यामध्ये आपल्याला मिळतं. 4 सिलेंडर. याच्यामध्ये जर आपण पेट्रोलचा मायलेज पाहिलं तर 20चं मायलेज कंपनी क्लेम करते आणि CNGला जे आहे ते 25चं मायलेज क्लेम करते. तर बेस्ट ऑप्शन आहे आपल्याला CNGमध्ये कॉम्पॅक्ट SUVमध्ये ब्रेझा. तर ही होती पूर्ण ब्रेझा LXi वेरियंटबद्दल माहिती. भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.